नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात कारनाम्यानंतर नवी मुंबईतील एका तरुणाचा कारनामा समोर आलाय। 10वी पास असलेल्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणी नवी मुंबई बरोबरच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपीवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। लग्न जुळवणाऱ्या साइटचा वापर तो करत होता। 10वी पास असून देखील तो शास्त्रज्ञ, डॉक्टर, अधिकारी असल्याचं भासवायचा। लग्नाचं आमिष दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करायचा। पोलीस त्याचा शोध सध्या घेत आहेत। पोलीस तपासामध्ये आदर्श म्हात्रेनं स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं वापरल्याचं आढळून आलेलं आहे। तो अत्यंत चलाखीनं आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करायचा। तर नवी मुंबईतील अवघा 10वी पास असलेल्या आदर्श म्हात्रेकडून हा सगळा प्रकार करण्यात येत होता। अनेक महिलांचं त्याने आतापर्यंत लैंगिक शोषण केलेलं आहे, त्यांची फसवणूक देखील केलेली आहे आणि यासाठी लग्नाच्या वेगवेगळ्या साइट्सचा तो वापर करायचा आणि महिलांची फसवणूक करायचा। वेगवेगळ्या शहरांमध्ये या आरोपी विरोधामध्ये गुन्हे देखील आता नोंद करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांकडून या आरोपीचा सध्या शोध घेतला जातोय। अवघा 21 वर्षांचा हा तरुण आहे आणि याच्याकडून असं हे गैरकृत्य करण्यात येत होतं। आतापर्यंत 12 महिलांचं लैंगिक शोषण त्यानं केलेलं आहे अशी माहिती समोर येते आणि नवी मुंबई पोलिसांकडून आता अधिकचा तपास केला जातोय। तर नवी मुंबईतील वासनाकांडासाठी आदर्श म्हात्रेची मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती ते देखील आपण जाणून घेऊयात। 21 वर्षीय आदर्श म्हात्रेकडून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी हे शोषण करण्यात आलंय। डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि अधिकारी असल्याचं भासवत त्यानं लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं। स्वतःच्या नावाने वेगवेगळे 12 प्रोफाईल बनवून त्यानं महिलांची फसवणूक केली आहे। अनेक महिलांचं लैंगिक शोषण करून त्याने पैसेही उकळल्याचं आता उघड झालेलं आहे। तर मॅट्रिमोनी साइट्सवरून महिलांशी तो संपर्क साधायचा आणि प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवत शरीर संबंध करायचा। एका महिलेकडून उकळलेले पैसे दुसऱ्या महिलेवरती तो उधळायचा। तर तुर्तास 12 प्रकरणं ही समोर आलेली आहेत आणि हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं वापरल्याचं देखील आता उघड झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।